आता विश्लेषण एका दुर्घटनेचं, ज्याला कारण ठरलाय एक सत्संग कार्यक्रम, जो होता भोले बाबा उर्फ नारायण साकार हरी उर्फ साकार विश्व हरी उर्फ सूरजपाल जाटव. जितकी नावं आहेत या बाबाची तितक्या कहाण्या आता पुढे येऊ लागल्यात. त्यातल्या काही कहाण्या सांगणार आहे, मात्र त्याआधी हाथरसमध्ये जाऊयात. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्हा, ज्याची ओळख दुर्घटनांसाठी आहे, आणि आता ही अशीच एक दुर्घटना घडली आहे ज्यामुळे अवघ्या देशात हळहळ व्यक्त केली जाते. नारायण साकार हरी म्हणजेच भोले बाबाचा हाथरस जिल्ह्यातील फुलरई गावात सत्संग सोहळा होता. साधारण 50,000 अनुयायांची परवानगी होती, मात्र प्रत्यक्षात 2 लाखांपेक्षा जास्त अनुयायी जमल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दुपारी 1 वाजता सत्संग संपला आणि भोले बाबा परत जाण्यासाठी निघाला. अनुयायांची इतकी गर्दी होती की आयोजकांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वॉटर कॅननचा वापर करावा लागला. त्यानंतर भोले बाबा आपल्या गाडीतून निघाला. त्याच्या मागे प्रचंड गर्दी होती. बाबांचा ताफा पुढे सरकला आणि त्याची गाडी मैनपुरी हायवेवर आली. तिथं आधीपासूनच प्रचंड गर्दी होती. त्याच गर्दीवर भोले बाबाच्या गाडी मागे धावणारी गर्दीही धडकली आणि चेंगराचेंगरी सुरू झाली. त्यावेळी शेकडो भाविकांनी शेतांमध्ये धाव घेतली. जीव वाचवण्यासाठी धडपड करत लोक सैरा वैरा धावू लागले. आरडाओरडा सुरू झाला आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये सत्संग सोहळ्याचं मृत्यूच्या तांडवात रूपांतर झालं. बघता बघता आकडा 121 वर पोहोचलाय. आता घटनेला 24 तास झालेत, मात्र अजूनही मृतांचा आकडा वाढतच आहे. मृतदेहांचं शोध कार्य सुरूच आहे. आता याला दुर्घटना म्हणावी की गुन्हा, हे ज्यानं त्यानं ठरवावं. हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा 121 वर पोहोचला आहे. या प्रकरणी सत्संग आयोजकांविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, चुकीच्या पद्धतीनं रोखणे, सरकारी कर्मचाऱ्याच्या आदेशाचा अवमान करणे, पुरावे नष्ट करणे अंतर्गत FIR दाखल केला आहे. FIR मध्ये मुख्य सेवादार देवप्रकाश मधुकर आणि अन्य आयोजकांची नावे आहेत. मात्र भोले बाबा म्हणून ओळखले जाणारे बाबा नारायण हरी यांचे नाव आरोपी म्हणून नाही. आम्हीही याच चेंगराचेंगरीवर विचारला होता दुसरा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न, हाथरस सत्संगात चेंगराचेंगरीत झालेल्या 121 मृत्यूंसाठी आयोजकांचा ढिसाळपणा कारणीभूत आहे असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. जेव्हा अशा दुर्घटना होतात तेव्हा सर्वात आधी निशाण्यावर येतं ते राज्य सरकार आणि प्रशासन. अगदी तसंच झालंय. उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर टीका केली. सरकारच्याच ढिसाळपणामुळेच इतके बळी गेल्याचा दावा अखिलेशनं केलाय. तर तिकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीनं कारवाईचे आदेश देत हाथरसचा दौरा केला. दुर्घटना स्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी उच्चस्तरीय समितीच्या स्थापनेची घोषणा केली. त्यात कालची घटना खरंच दुर्घटना होती की घातपात होता या अँगलनेही तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार घटनास्थळी काही विशेष टीम्सही पोहोचल्यात. तिथला ग्राउंड रिपोर्ट आपण पाहणार आहोत. मात्र त्याआधी बघूयात अखिलेश यादवांचा आरोप आणि त्याला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेलं उत्तर. जिनके परिवार के सदस्यों की जान गई है, मैं उनके प्रति भी और उनको इस दुख के सहने की शक्ति मिले. जो हादसा हुआ है पूरी सरकार की लापरवाही है, प्रशासन की लापरवाही है. जो जानकारी सरकार के पास थी उसके बावजूद भी सरकार को जो इंतजाम करना चाहिए था वो इंतजाम नहीं किया है.
इस लापरवाही की वजह से जो जाने गई हैं, उसकी जिम्मेदार सरकार है। राज्य सरकार इस पूरी घटना की तह में जाएगा। यह हादसा है या साजिश, यह भी हम इसकी तह में जाकर के इसको देखेंगे। इस प्रकार की घटना पर पीड़ितों के प्रति संवेदना व्यक्त करने की बजाय राजनीति करना यह अत्यंत दुर्भाग्यपूर्ण है और निंदनीय भी। हेच राजकारण काही एका दिवसात संपणार नाही। तिकडे संसदेत पंतप्रधान मोदींनीही दुर्घटनेवरून शोक व्यक्त केला होता, तर आज राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनीही हाच मुद्दा उचलून धरला। अशा घटनांना लक्षात घेता अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सरकारनं कठोर पावलं उचलावी अशी मागणीही त्यांनी केली। यावर चर्चा होत राहील, पण आज घटनास्थळी काय स्थिती होती, जिथं काल दुर्घटना झाली त्या शेतांमध्ये आज काय चित्र आहे, हेच सगळं जाणून घेण्यासाठी थेट हाथरसला जाऊयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगेंचा ग्राउंड रिपोर्ट बघूया। आपण आता उभे आहोत हाथरस मधील त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी भोलेबाबाच्या सत्संगासाठी, आपल्या आध्यात्मिक समाधानासाठी मोठ्या संख्येने भक्तगण आले होते, परंतु भाविकांसाठी तो त्यांचा शेवटचा दिवस ठरला। बरेचसे जण या मैदानामध्ये आपण पाहू शकतो, काल जो गोंधळ झाला होता, ज्या प्रकारची चेंगराचेंगरी झाली आणि त्यानंतर अनेकांना आपला जीव गमवावा लागला। अजूनही अनेकांचे परिचित नातेवाईक हे आपल्या नातेवाईकांना शोधतायत, जे या सत्संगासाठी आलेले होते, परंतु त्यांना अजूनपर्यंत त्यांचं काय झालंय कळलेलं नाही। आणि ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तिथे आता इन्व्हेस्टिगेशन टीम, तपास पथक दाखल झालेले आहे। आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी सत्संग सुरू होता त्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला, जिथे हा खड्डा आहे आणि निसरडी थोडीशी वाढ झालेली आहे, तिथे लोक कोसळले आणि या शेतांमध्ये चेंगराचेंगरी झाली मोठ्या प्रमाणावर। आजूबाजूचा परिसर आणि आजूबाजूला इव्हॅक्युएट होण्यासाठी खूप जागा आहे, पण तरी सुद्धा या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली। मग ती चेंगराचेंगरी झाली तर त्यामागचं कारण काहीतरी नक्कीच वेगळं असलं पाहिजे, जेणेकरून लोक एका ठिकाणी आले। परंतु भोलेबाबा आणि त्यांच्या आयोजकांनी केलेल्या गोंधळामुळे अनेकांना जीव गमवावा लागलाय। हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी काल सत्संगाच्या दिवशी मृत्यूचा तांडव पाहायला मिळाला आणि अजूनपर्यंत मृतांचा नेमका आकडा किती हे कळत नाहीये। दुर्दैवाने मृतांचा आकडा हा प्रत्येक क्षणासह वाढत चाललेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेशसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, हाथरस। सोमेश यांनी जसं सांगितलं आणि हाथरसची आजची दृश्य पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की जिथं काल भोले बाबाचा सत्संग होता तिथे आजूबाजूला शेत जमीन दिसते। मग असं असलं तरी चेंगराचेंगरी का झाली, तर उत्तर प्रत्यक्षदर्शींनी दिलंय। त्यांच्या मते भोले बाबाच्या खालची जी माती उचलण्यासाठी महिलांनी गर्दी केली, ती माती घरी नेल्यानं सुख शांती लाभते आणि घरात समृद्धी येते अशी श्रद्धा आहे, म्हणून महिलांनी माती उचलण्यासाठी गर्दी केली आणि त्यातून चेंगराचेंगरी झाली। घटनेत 100 पेक्षा जास्त जणांचे प्राण गेलेत। पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आणि पुढे आलं आयोजकाचं नाव। कोण आहे हाथरस सत्संग सोहळ्याचा आयोजक, हेच पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। हाथरस सत्संगाचा आयोजक कोण? सत्संग आयोजकाचं नाव आहे देवप्रकाश मधुकर। देवप्रकाश मधुकर हाथरसचाच रहिवासी आहे। भोले बाबाचा सर्वात जवळचा अनुयायी आहे। मुख्य सेवादार म्हणून देवप्रकाशची ओळख आहे। त्याच्याकडे सत्संग आयोजनाची जबाबदारी नेहमीच असते। हाथरस प्रकरणानंतर देवप्रकाश कुटुंबासह फरार आहे। म्हणजेच काय तर भोले बाबाच्याच जवळच्या व्यक्तीनं हाथरसमध्ये सत्संग आयोजित केला। त्याची ओळख पाहिल्यानंतर आता पाहूयात भोले बाबाची ओळख। जसं मी सुरुवातीला सांगितलं की त्याची अनेक नावं आहेत। त्यानं उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये मोठा आश्रम सुरू केलाय। महागडे चष्मे, पांढरे पॅन्ट शर्ट, सत्संगावेळी तैनात असते खास गणवेशातील स्वयंसेवकांची फौज। ओळख पाहूयात परत एकदा मीडिया सेंटरला।
कोण आहे भोले बाबा? भोले बाबाचं खरं नाव सूरज पाल आहे. भोले बाबानं 17 वर्षांपूर्वी पोलीस खात्यातली नोकरी सोडून सत्संग सुरू केला. सत्संग सुरू केल्यानंतर तो साकार विश्व हरी भोले बाबा बनला. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेशात त्याचे मोठ्या संख्येनं अनुयायी आहेत. मंचावर त्याच्या सोबत असणारी महिला नात्यानं त्याची मामी आहे. कोरोनाच्या काळात भोले बाबाचा सत्संग कार्यक्रम वादात सापडला होता. हाथरसची दुर्घटना घडल्यानंतर भोले बाबा सुद्धा फरार आहे. हाथरस येथील दुर्घटनेवर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न. हाथरस सत्संगात चेंगराचेंगरीत झालेल्या 121 मृत्यूंसाठी आयोजकांचा ढिसाळपणा कारणीभूत आहे असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. सोशल मीडिया एक्सवर विजय सिंधू, राजाभाऊ सातपुते यांची प्रतिक्रिया. अशा दुर्दैवी घटना घडून गेल्यावर केले गेलेले उपाय याला काही अर्थ असेल का? एक्सवरूनच मिलिंद पटेकर, संबंधित आयोजक आणि तथाकथित बाबा हेच कारणीभूत आहेत आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. युट्यूबवरून विष्णू पाटील, अशा बुवाबाजीवर शासनानं कडक निर्बंध लादले पाहिजेत. फेसबुकवरून उज्ज्वल कुमार भारतीय, निष्पाप बळी जाणाऱ्यांसाठी हा सत्संग नव्हे तर असंग घडला आहे. परत एकदा आजचा आपला दुसरा प्रश्न बघूया. हाथरस सत्संगात चेंगराचेंगरीत झालेल्या 121 मृत्यूंसाठी आयोजकांचा ढिसाळपणा कारणीभूत आहे असं वाटतं का? युट्यूबवर एकूण 7000 मतं. 94% होय म्हटलंय, 6% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 1500 मतं. %91 होय म्हटलंय, 9% नाही. फेसबुकवर 82% होय म्हटलंय, 18% नाही. एक्सचा कौल बघूया. 89% होय म्हटलंय, 11% नाही. बघितलं तर मांढर देवीला जवळपास 3 लाखांची गर्दी होते, तर कुंभमेळ्यात 20 ते 50 लाख लोक होते. हाथरसचे व्हिडिओ बघितले तर तिथे सुद्धा लाखाच्या वर लोक जमा झालेली होती. जिथे अशी गर्दी तिथे चेंगराचेंगरीची भीती वाढतेच. बरं, चेंगराचेंगरी फक्त धार्मिक ठिकाणीच होते असं नाही. जगभरात स्टेडियममध्ये, ऑर्केस्ट्रा शो मध्ये, अगदी राजकीय मेळाव्यात सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. बऱ्याचदा तर एखादी छोटी अफवा सुद्धा गोंधळाचं वातावरण वाढवण्यासाठी आणि चेंगराचेंगरीसाठी पुरेशी ठरते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1954 साली पहिल्याच कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली होती. प्रयागच्या या कुंभमेळ्यात 800 लोकांनी जीव गमावला होता, तर 2000 पेक्षा जास्त जखमी झाले होते असं सांगितलं जातं. या घटनेचा पंतप्रधान मोदींनी 2019च्या प्रचार सभेतही उल्लेख केला होता. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंची छबी जपण्यासाठी त्या दुर्घटनेकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही अशी टीका मोदींनी त्यावेळी केली होती. एकंदरीतच चेंगराचेंगरीच्या घटनांचा असा इतिहास राहिला आहे. तरीही आपल्याकडे गर्दीचं व्यवस्थापन हा विषय दुर्लक्षित आहे. तसंच अशा आपत्काळात काय करायचं हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. त्याबाबत जागरूकता वाढवली जाईल अशी आशा करूयात आणि अशा दुर्घटनेत कुणाचा जीव हकनाक जाणार नाही अशी प्रार्थना करूयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.